नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय. सुरुवात करूयात आजच्या सेकंड लेक्चरला, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीज. ज्यामध्ये मित्रांनो लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन केलं होतं फ्लुइड मीन्स व्हॉट, फ्लुइड मेकॅनिक्स मीन्स व्हॉट, क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स, ज्यामध्ये आपण 3 टाइप डिस्कस केला होता: फ्लुइड स्टॅटिक, फ्लुइड कायनॅमॅटिक्स अँड फ्लुइड डायनामिक. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण प्रॉपर्टीज डिस्कस करत होतो फ्लुइडच्या. टोटल फ्लुइडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ती फर्स्ट प्रॉपर्टी होती मित्रांनो डेन्सिटी, ज्याला आपण मास डेन्सिटी सुद्धा असं म्हणतोय. दुसरी प्रॉपर्टी आहे मित्रांनो स्पेसिफिक वेट डेन्सिटी. तिसरी प्रॉपर्टी आहे मित्रांनो किंवा वेट डेन्सिटीला आपण स्पेसिफिक वेट असं सुद्धा म्हणतोय. तिसरी प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि चौथी प्रॉपर्टी मित्रांनो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ज्याला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. चला मित्रांनो सुरुवात करूयात. चलो, वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट. तर मित्रांनो आय थिंक सो हा आपलं डिस्कशन झालं होतं. एक स्पेसिफिक व्हॉल्यूम डिस्कस करायचं. तर बघा रे, हा मित्रांनो स्पेसिफिक व्हॉल्यूम. ठीक है. स्पेसिफिक वॉल्यूम मीन्स व्हाट? वॉल्यूम पर यूनिट मास. स्पेसिफिक वॉल्यूम मीन्स व्हाट? वॉल्यूम अपॉन मास. ठीक आहे. क्लिअर. मग आता रिप्रेझेंटेशन आपल्याला माहिती मित्रांनो, ह्याला आपण 2 युनिट मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. एक एमकेएस मध्ये आणि दुसऱ्या बाळांनो सीजीएस मध्ये. सो एमकेएस मध्ये युनिट काय रे? तर एमकेएस मध्ये बघा बाळांनो व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब आणि मासचं युनिट आहे मित्रांनो किलोग्राम. सीजीएस मध्ये व्हॉल्यूमचं युनिट आहे सेंटीमीटर क्यूब आणि मासचं युनिट आहे मित्रांनो ग्राम. ठीक आहे. तर अडचण अगदी सोपी आणि इम्पॉर्टंट टर्म आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम पर युनिट मास, दॅट्स इट. नेक्स्ट टर्म आहे मित्रांनो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी. तर बघा लक्ष द्या. सो याचे डेफिनेशन काय? रिलेटिव्ह डेन्सिटी इज स्पेसिफिक वेट ऑफ अ फ्लुइड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ अ वॉटर ऍट 4 डिग्री सेल्सिअस. त्या ठिकाणी लिहितो मित्रांनो बघा स्पेसिफिक वेट ऑफ फ्लुइड whole divided by specific weight of water at 4 डिग्री सेल्सियस. ठीक है. स्पेसिफिक वेट ऑफ फ्लुइड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वाटर एट 4 डिग्री सेल्सियस. ठीक है. लेकिन नो रिलेटिव डेन्सिटी इज इक्वल टू मला स्पेसिफिक वेट ऑफ फ्लुइड फॉर्म्युला आहे रो इंटू जी. म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड मल्टिप्लाय बाय एक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर अगेन रो सफिक्स डब्ल्यू इंटू काय मित्रांनो जी. म्हणजे या ठिकाणी रो रो गेट कॅन्सल आउट. रिमेनिंग काय रे? रो अपॉन रो डब्ल्यू. त्या ठिकाणी बघा रिप्रेझेंटेशन रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू गॅमा अपॉन गॅमा सफिक्स डब्ल्यू. म्हणजे वॉटर स्पेसिफिक वेट इज इक्वल टू काय येते मित्रांनो? रो अपॉन रो डब्ल्यू येते. दॅट्स इट. हे आपल्याकडे फायनल फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन आहे. तुम्हाला तुम्ही बघू शकता की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही टर्म्स मध्ये काय रे? डेन्सिटी अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो आपण, इट इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. सो आय विल राईट डाऊन हिअर. काय लिहू शकतो बाळांनो? इट इज unitless and dimensionless physical quantity. It is a unitless and dimensionless physical quantity. That's it. Clear आहे. बघा मित्रांनो एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जर मी तुम्हाला म्हटलं की डेन्सिटी ऑफ वॉटर, ठीक आहे, त्याचबरोबर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी
ठीक आहे. सो डेन्सिटी ऑफ वॉटर काय मिळालं 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. बरोबर आहे. हे झालं या केस मध्ये. डेन्सिटी ऑफ वॉटर सीजीएस मध्ये किती येतं? 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. त्याचबरोबर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे 13.6 इंटू 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आणि हे येतं मुलांनो 13.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हे येतं मुलांनो सीजीएस मध्ये. ठीक आहे. आणि तुमच्या माहितीस्तव जर मी तुम्हाला असं विचारलं की रिलेटिव्ह डेन्सिटी, जर या ठिकाणी विचारलं रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटर, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटर येतं मुलांनो 1. कारण रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर पुढे इथे लिहतो आपण रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू येतं 13.6. म्हणजे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करू शकता, सीजीएस मध्ये जी ग्रॅव्हिटी आहे, सॉरी डेन्सिटी आहे आणि रिलेटिव्ह डेन्सिटी ही दोघांची व्हॅल्यू कशी आहे बाळांनो सेम 13.6 आणि इथे सुद्धा 13.6. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ फ्लुइड इन सीजीएस. या ठिकाणी एक नोट पॉइंट आपण ऍड करून घेऊ. ठीक आहे. बघा लेकरांनो, या ठिकाणी एक नोट पॉइंट ऍड करतोय. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ फ्लुइड जी आहे ती कशाच्या इक्वल असते? डेन्सिटी ऑफ फ्लुइड इन सीजीएस. हा पॉइंट प्रत्येक विद्यार्थ्याला कळाला असेलच. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटरच्या ऐवजी मी फ्लुइड हा शब्द लिहिलाय आणि तीच व्हॅल्यू कशाच्या इक्वल येते? जेव्हा डेन्सिटी ऑफ फ्लुइड इन सीजीएस असेल तेव्हा. दॅट्स क्लिअर आहे. ओके सर, इथपर्यंत प्रत्येक गोष्ट आय थिंक प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळालेली असेल. ठीक आहे बाळांनो, तो 2 टर्म आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. चला पुढे बघू. काय लिहिलं? येस, डायनामिक विस्कोसिटी. ठीक आहे. डायनामिक विस्कोसिटी डिस्कस करण्याच्या अगोदर बाळांनो आपण समजून घेऊ की मोस्टली विस्कोसिटी मीन्स व्हॉट. Viscosity means what? So viscosity is nothing but the property of fluid, the property of a fluid which oppose or resist to the flow of body or ऑब्जेक्ट. ठीक आहे. कळतं का? आणि ही जी विस्कोसिटी आहे या म्हणजे जे ऑब्जेक्ट वरती किंवा एखाद्या बॉडीवरती जे विस्कस म्हणजे रेजिस्टन्स किंवा अपोजिंग फोर्स लागतं अपोजिट डायरेक्शन, त्याला आपण काय म्हणतो? विस्कस फोर्स म्हणत असतो. ठीक आहे. मग याचं रिप्रेझेंटेशन आपण कशा पद्धतीने करू? तर 2 पद्धतीने. एक जे आहे ते बाळांनो हाय विस्कोसिटी आणि दुसरं जे आहे ते आहे लेकरांनो लो विस्कोसिटी. हाय विस्कोसिटी आणि लो विस्कोसिटी. हाय विस्कोसिटी म्हणजे काय असेल बाळांनो? फ्लुइड आहे जे थिक असतात, घट्ट स्वरूपातले असतात. ठीक आहे. आणि जे लो विस्कोसिटी आहे ते असतात बाळांनो थिन. जसं की जर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केले तर या ठिकाणचे एक्झाम्पल्स कुठले कुठले असतील रे? तर सगळ्यात महत्वाचं युयू हार्नेसिंग. ठीक आहे. आणि या ठिकाणचे जे एक्झाम्पल आहे बाळांनो असेल वॉटर, अल्कोहोल, पेट्रोल, डिझेल अशा फॉर्मॅटमध्ये. क्लिअर? मग तुम्ही इथे बघू शकता की जो फ्लुइड आहे, यस हनी हा जो फ्लुइड आहे किंवा ग्रीस असेल, ऑइल असेल, ऑइल म्हणजे थिक ऑइल बद्दल बोलतोय मी, पाम ऑइल बद्दल बोलतोय. तर ह्याच्यामध्ये काय चेंज काय आहे बाळांनो इम्पॉर्टंट की ह्याची जी फ्लो स्पीड आहे ती कशी आहे? हाय आणि स्लो असते. म्हणजे या ठिकाणी म्हणतो आपण फास्ट फ्लो स्पीड. फास्ट फ्लो स्पीड आणि या ठिकाणी बाळांनो स्लो फ्लो स्पीड. दॅट्स इट. ठीक आहे. फास्ट फ्लो स्पीड आणि स्लो फ्लो स्पीड. दॅट्स इट. क्लिअर आहे? मला नाही वाटत की आता एवढ्या पोर्शन मध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला येस काही प्रॉब्लेम येत असेल. चल आता कळायला सगळ्यांना विस्कोसिटी काय असतं काय नाही. नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा लेकरांनो मोस्टली काय तर बघा रे, हे सपोज लेकरांनो ही वॉटर लेवल आहे. मी की हे सपोज हे नदी आहे. ठीक आहे. आणि नदीची वेलॉसिटी या डायरेक्शनला आहे.
तर मित्रांनो हा जो आहे तो बॉटम सरफेस आहे नदीचा. नदीचा बॉटम सरफेस आहे आणि हा नदीचा काय नाही टॉप सरफेस आहे. बॉटम सरफेस पासून आपल्याला डिफाईन करायचं टॉप सरफेस करून. तर बॉटम सरफेसला जी व्हेलॉसिटी आहे ती मिनिमम व्हेलॉसिटी असते आणि टॉप सरफेसला काय असते मित्रांनो मॅक्झिमम व्हेलॉसिटी. म्हणजे जर मला इथे डिफाईनच करायचं झालं असेल तर ही व्हेलॉसिटी इथे एवढं आहे. इथं व्हेलॉसिटी इन्क्रीज होत चालली. इथं व्हेलॉसिटी इन्क्रीज होत चालली म्हणजे लेवल बाय लेवल काय होत चाललंय व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होत चालली आहे. जर इथं व्हेलॉसिटी यू असेल तर मुलांना इथे यू प्लस डेल यू व्हेलॉसिटी असेल कारण ह्या डेल यू न व्हेलॉसिटी ही चेंज झालेली आहे. चेंज मी प्लस साइन पुढे ऍड केलाय म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत चाललेली आहे. ठीक आहे. व्हर्टिकली व्हेलॉसिटी इन्क्रीज होत चाललेली आहे म्हणजे इथं वाय असेल हाईट इथून इथपर्यंत हाईट वाय असेल तर यामध्ये जर हाईट डेल वाय न इन्क्रीज झाले व्हेलॉसिटी सुद्धा काय होते इन्क्रीज होते. म्हणून आपण म्हणतोय व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय म्हणतोय बाळांनो व्हेलॉसिटी ग्रेडियंट आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं रिप्रेझेंटेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द व्हर्टिकल हाईट. क्लिअर. काय अडचण आणि वाय ऍक्सिस वर व्हर्टिकल आहे आणि एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल आहे इथून आपल्याला कळालं. चल सांगायचं इंटेन्शन काय बाळांनो सांगायचं इंटेन्शन काय की याच ग्राफला जर आपण अशा प्रकारे जर थोडस चेंजेस केलं तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तयार होतोय. जर अशा प्रकारे तयार केलं तर हाच ग्राफ तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत असेल आणि ह्या ग्राफचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण व्हेलॉसिटी काय म्हणत असतो प्रोफाईल म्हणत असतो बाळांनो. कळतंय. येस. मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळलं असेलच. आता म्हणजे पुढे काय सांगायचं की इतकी म्हणजे व्हेलॉसिटीच्या नदीचं जे वरचं सरफेस आहे त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त असेल ऍज कम्पेअर टू द बॉटम सरफेस. क्लिअर. आणखी तुम्हाला छोटस एक्झाम्पल या ठिकाणी शिकवू शकतो मित्रांनो. ते म्हणजे सपोज हा पाईप आहे आणि ह्या पाईप मधून काय होतं पाणी फ्लो होतंय वॉटर फ्लो होतंय. हा जो सेंटर आहे या सेंटरला वॉटरची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते. म्हणजे या ठिकाणी वॉटरची व्हेलॉसिटी कशी असेल मॅक्झिमम. आणि जसं तुम्ही या सरफेसकडे जाता या वॉलकडे जाता पाईपच्या तशी व्हेलॉसिटी काय होते म्हणून कमी 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 होत जाते. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत नथिंग सर काहीच अडचण नाहीये. इथपर्यंत व्यवस्थित आणि छान कळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर म्हटलं तर व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. क्लिअर. चल इरेज करतो कारण प्रत्येक विद्यार्थ्याला कळालं असेल. आता मला पुढची पोर्शन काय सांगायचं लेकरांना की व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट जो पॅरामीटर ठिकाणी तुम्हाला टाऊ दिसतोय ठीक आहे ह्याला आपण म्हणतो शेअर स्ट्रेस. ठीक आहे. शेअर स्ट्रेस म्हणजे टाऊ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंटला. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे. म्हणजेच टाऊ प्रपोर्शनल टू डी यू अपॉन डी वाय. क्लिअर. आणि या ठिकाणी जर आपण कॉन्स्टंट ऍड केलं तर म्यू इंटू डी यू अपॉन डी वाय. क्लिअर. ह्यालाच आणखी रिप्रेझेंटेशन करू शकतो म्यूच्या ऐवजी इंटू डी यू अपॉन डी वाय. दॅट्स इट. क्लिअर. म्हणजे या ठिकाणी लेकरांनो शेअर स्ट्रेस आहे त्या शेअर स्ट्रेसचं रिप्रेझेंटेशन आपण काय करतो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी करतो. ठीक आहे. हे दोन्ही सेमच आहे फक्त या ठिकाणी काय केलं म्यू ठीक आहे किंवा बाळांनो थिटा हा आपल्याला रिप्रेझेंट करतो कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे. इथं बघा कोई ऍब्सोल्यूट विस्कोसिटी त्याला म्हटलंय किंवा ह्याला बाळांनो आपण काय म्हणतो रे कोइफिशियंट विस्कोसिटी. काय म्हणतो याला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी सुद्धा म्हणतो. दॅट्स इट. क्लिअर. किंवा जस्ट विस्कोसिटी म्हटलं तरी चालेल. कशाला ह्या म्यूला किंवा थिटाला. इथपर्यंत होप सो प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित कळालं असेल. ठीक आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण पुढे पुढे समजून घेणारच आहोत. तुम्ही इथे बघू शकता की इथे हाईट वाय आहे व्हेलॉसिटी किती रे बाळांनो यू आहे. जसं हाईट डी वाय ने इन्क्रीज झाली म्हणजे वरच्या लेअरला आपण जेव्हा गेलोय तेव्हा परत प्लस डी यू व्हेलॉसिटी काय झाली ही इन्क्रीज झालेली आहे. क्लिअर. दॅट्स इट. चला इथे बघू शकता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो द टँजेन्शियल फोर्स सॉरी द टँजेन्शियल शेअर स्ट्रेस हाऊ is proportional to the velocity gradient du by dy in the direction perpendicular to the fluid layer. In the direction perpendicular to the fluid layer. ठीक आहे. नेक्स्ट काय लिहिलं व्हेलॉसिटी इंडेक्स काय रिप्रेझेंट करता की जेव्हा टेम्परेचर चेंज होतं ठीक आहे त्याबरोबर टेम्परेचर चेंज होतं
त्याबरोबर विस्कोसिटी सुद्धा चेंज होते. त्या कशा पद्धतीने काय नंबरनी चेंज होते ना, तर तो म्हणतो विस्कोसिटी इंडेक्स म्हणत असतो. सो विस्कोसिटी इंडेक्स इज अ डायमेन्शनलेस नंबर that represent how the viscosity of fluid changes with temperature. ठीक आहे. पुढे लेकरांनो इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये बघा की विस्कोसिटी डिपेंड अपॉन द टाइप ऑफ फ्लुइड. जसं सांगितलं लेकरांनो, सो विस्कोसिटी आहे, ठीक आहे. विस्कोसिटी मध्ये आपण डिस्कशन केलं होतं हाय विस्कोसिटी, ठीक आहे, आणि लो विस्कोसिटी. हाय विस्कोसिटी आणि लो विस्कोसिटी. सो हाय विस्कोसिटी मध्ये आपल्याला माहित आहे फ्लुइड फ्लो स्लो, ठीक आहे. हे बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, एक्झाम माहिती आहे, आपण शिकलोय. नेक्स्ट डिस्कस करू विस्कोसिटी डिपेंड अपॉन टेम्परेचर. तर या ठिकाणी लेकरांनो जे फ्लुइड आहे, फ्लुइड फ्लुइड म्हणजे की आपल्याकडे दोन गोष्टी असतात. एक येतात लिक्विड स्वरूपातले फ्लुइड सगळे, आणि दुसरे येतात बाळांनो सगळे गॅसेस स्वरूपातले. आयडियल लिक्विड फ्लुइड कुठलं आहे तर वॉटर आहे. आयडियल गॅसेस फ्लुइड कुठलं आहे, एअर आहे. इथपर्यंत सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सो लिक्विड मध्ये काय आहे, सो लिक्विड मध्ये जी विस्कोसिटी आहे, विस्कोसिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि या ठिकाणी विस्कोसिटी जी आहे ती विस्कोसिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे. ठीक आहे. व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ मिळालो ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, ठीक आहे, टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं मिळालो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे या ठिकाणी विस्कोसिटी काय होतं रे, डिक्रीज होतो. विस्कोसिटी डिक्रीजेस. ठीक आहे. चल पुढे काय मित्रांनो, ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस then viscosity also increases. ठीक आहे. तर इथं रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि इथं गॅसेस रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. नेक्स्ट मित्रांनो, विस्कोसिटी ऑफ वॉटर at 20 डिग्री सेल्सियस is 0.02 पॉइंट्स और त्याला आपण 1 सेंटीपॉइंट सुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो या व्हिडिओज मध्ये आपण इतकं डिस्कस करू, त्यानंतर युनिट बद्दल डिस्कस करू आणि थांबून घेऊ. सो आपल्याला माहिती आहे काय विस्कोसिटी आहे, टाऊ इज इक्वल टू मित्रांनो, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी यू अपॉन डी वाय. ठीक आहे. सो इटा किंवा ह्याला आपण म्यू इज इक्वल टू इथं काय येतं टाऊ अपॉन डी यू बाय डी वाय. ठीक आहे. आणि टाऊचं रिप्रेझेंटेशन आहे बाळांनो, या ठिकाणी जस्ट मी लिहितो साईडला. टाऊचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते आहे टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. काय बाळांनो, टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. क्लिअर माहिती आहे. टँजेन्शियल फोर्स म्हणजे युनिट न्यूटन, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर, इथे वेलोसिटी म्हणजे मीटर पर सेकंड, आणि इथे काय नेक्स्ट काय लिहिणार मीटर. क्लिअर. काय काय रेस होत आहे, काय काय गोष्टी चेंज होतात तुम्ही बघू शकता. हा मीटर आणि मीटर कॅन्सल. इटा किंवा म्यू इज इक्वल टू येतात लिहिणार नो, तुम्ही बघू शकता न्यूटन सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. किंवा ह्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर, प्रेशरचं युनिट, प्रेशर किंवा स्ट्रेस इज इक्वल टू फॉर्म्युला बाळांनो फोर्स अपॉन एरिया. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ह्यालाच आपण या ठिकाणी पास्कल सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. शॉर्टकट मध्ये PA असं लिहितात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी न्यूटन पर मीटर स्क्वेअरला लिहू पास्कल सेकंड. हे जे आहेत हे SI युनिट आहे बाळांनो. कुठलं युनिट आहे रे, SI युनिट. नेक्स्ट आपल्याला इटा किंवा म्यू इज इक्वल टू लिहायचंय तर किलोग्राम फोर्स सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर हे झालं बाळांनो MKS सिस्टीम मध्ये. आणि शेवटी इटा किंवा म्यू इज इक्वल टू लिहायचंय इथे लिहायचं बाळांनो डायन सेकंड अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट्स इट. क्लिअर. हे जे युनिटचं रिप्रेझेंटेशन आहे हे CGS मध्ये आहे. क्लिअर. ओके. बाकीचं जे काही युनिट कन्व्हर्जन असेल ते सगळं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. डेफिनेटली जर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांना कळत असेल
तर तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्याला आपण कोर्स परचेस करायचा आहे त्याची फीस सुद्धा माहिती आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्ही माझा नंबर सुद्धा मी लास्ट व्हिडिओ मध्ये दिलेला आहे. परत एकदा नंबर माझा सांगतोय 8600104446 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज सुद्धा करू शकता. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय, सी यू सून. धन्यवाद.